नमस्ते. आज आपण चावीसाठी कवर बघूया. तर चला तर बघूया. स्टार्टिंगला आपण मॅजिक रिंग घेतली. आता आपण 3 चैनी घालणार. आता आपल्याला डबल क्रोशा बनवायचे. टोटल आपण 20 डबल क्रोशा बनवणार. मॅजिक रिंगमध्ये 20 डबल क्रोशा बनवायचे. बाकीची मी बनवून येते. तर मी बाकीची बनवून आली. जी पहिली सुरुवातीला 3 चैनी घेतलेल्या त्याच्यामध्ये आपल्याला अटॅच करायचं आहे. आता परत आपण 3 चैनी घेतल्या. दुसऱ्या ह्याच्यामध्ये जाऊन आपल्याला डबल क्रोशा घातला. आपण एका ह्याच्यामध्ये आपण 2 डबल क्रोशा घातला. तिसऱ्या ह्याच्यात जायचं आणि 1 डबल क्रोशा. एकामध्ये 1, दुसऱ्यामध्ये आपण 2 डबल क्रोशा घालतोय. आता आपण 2 डबल क्रोशा घातले. आता आपल्याला परत 1 डबल क्रोशा घालायचं आहे. एका ह्याच्यात 1 डबल क्रोशा, परत दुसऱ्या ह्याच्यात 2 डबल क्रोशा. असं आपण पुरा राऊंड कंप्लीट करणार. सर्व ह्याच्यामध्ये आपल्याला डबल क्रोशा घालतोय आपण. एकामध्ये 1, परत दुसऱ्यामध्ये गेलो का 2, परत तिसऱ्यामध्ये 1, असा पुरा राऊंड बनवून येऊया. मी बाकीचा पुरा राऊंड बनवून आले. जी पहिली सुरुवातीला एक चेन घेतो त्याच्यात टीच घातलं, व्हाईट कलरचा धागा घेतला, एक नॉट घालून घेतली. आता मी त्याच्यात अटॅच करून घेते. परत आपण दुसऱ्या ह्याच्यात जाऊन एक टीच मारून घेणार. एक टीच घेतली. आता आपण 3 चैनी बनवणार. आता आपण त्याच्यातच 2 डबल क्रोशा बनवायचे. एका ह्याच्यात आपण 2 डबल क्रोशा बनवतो. आता परत आपल्याला 2 सोडायचे. आपण 2 खांब सोडणार आणि तिसऱ्या खांबमध्ये परत आपण 3 डबल क्रोशा बनवणार. एकामध्ये 3 डबल क्रोशा. पहिली सुरुवातीला 2 डबल क्रोशा का, कारण की चेन पण आपण पकडली जाते क्रोशामध्ये. आता आपण एका ह्याच्यामध्ये 3 डबल क्रोशा घालतोय. परत आता आपण 2 सोडणार. 1, 2 सोडणार. तिसऱ्या ह्याच्यामध्ये आपण 3 डबल क्रोशा घालणार. एका ह्याच्यात आपण 3 डबल क्रोशा घालतोय. आता परत आपण 3 सोडणार, नाही 2 सोडणार आणि तिसऱ्या ह्याच्यात आपण 3 डबल क्रोशा घालणार. आपल्याला पुरा राऊंड असंच बनवायचं आहे. सेम आपणच पुरा राऊंड बनवणार. परत आपण 2 सोडणार आणि तिसऱ्या ह्याच्यात 3 डबल क्रोशा. असं आपण पुरा राऊंड बनवून घेऊया. आता मी बाकीचा राऊंड बनवून येते. तर मी बाकीचा राऊंड बनवून आली. जी पहिली सुरुवातीला चेन घेतो त्याच्यामध्ये आपल्याला एक टीच मारून घ्यायचं आहे. परत आता जे टीच मारली तिथे 3 खांब आहेत. त्याच्यामध्ये आपण त्या 3 खांबमध्ये दुसऱ्या खांबमध्ये आपण टीच मारणार. परत तिसऱ्या खांबमध्ये पण टीच घालणार. आणि जो 3 डबल क्रोशाच्या मध्ये जो आहे गॅप, त्याच्यामध्ये पण आपण एक हे करून घेणार. त्या गॅपमध्ये आपल्याला 3 डबल क्रोशा घालायचे ह्याच्यामध्ये सर्व. पण आता त्या गॅपमध्ये जाऊन मी पहिले एक टीच मारून घेणार आणि नंतर 3 चैनी घालणार. परत आपण त्याच्यातच 2 डबल क्रोशा घालतोय. झाले. आता परत आपण ते 3 डबल क्रोशा सोडले. त्याच्या बाजूच्या ह्याच्यामध्ये आपल्याला परत 3 डबल क्रोशा घालायचे. एका ह्याच्यात आपण 3 डबल क्रोशा घालतोय. परत आपण दुसऱ्या ह्याच्यात जाऊन 3 डबल क्रोशा. हे आपल्याला असेच पुरे राऊंड बनवायचे. जेवढी तुमची चावी असेल तेवढं तुम्ही लांब बनवू शकता. मी व्हाईट कलरचे 3 कलर लावणार. 3 वेळा राऊंड बनवणार. रेड कलरचे 3 वेळा आणि एकदा ग्रीन कलर. सर्व ह्याच्यामध्ये आपण डबल क्रोशा बनवणार आहे 3 वेळा. असाच आपण पुरा राऊंड बनवून येऊया.
आता मी पुरा राऊंड बनवून आले. जेव्हा स्टार्टिंगला आपण 3 चैन्या घेतो त्याच्यात जाऊन आपण एक टीच मारणार. परत त्याच्या बाजूला 2 खांब आहेत त्याच्यामध्ये पण जाऊन एक एक टीच मारून घेणार. 3 खांबमध्ये तिन्ही ह्याच्यामध्ये आपण एक एक टीच मारून घेणार. 3 खांब आहेत ना तिथे डबल क्रोशाचे, तिथे आपल्याला टीच मारून पुढे जायचं आहे. आता जिथे आपण खांब घालतो तिथे पण एक टीच मारायचा पहिला, आणि परत आपल्याला त्याच्यातच 3 चैनी बनवायचे आणि परत आता 2 डबल क्रोशा आपल्याला त्याच्यात बनवायचे. चैन पकडून 3 डबल क्रोशा होतो. आता पुढच्या ह्याच्यामध्ये आपण 3 डबल क्रोशा बनवतोय. परत पुढच्या ह्याच्यात पण आपण 3 डबल क्रोशा बनवतोय. असंच आपल्याला पूर्ण राऊंड कंप्लीट करायचं आहे. असं पुरा राऊंड आपण कंप्लीट करून येतो. आता पण पुरा राऊंड कंप्लीट केला. पहिली जी चेन आहे त्याच्यामध्ये एक टीच मारायचा नाही, आपण फक्त धागा काढून घेतला. आता व्हाईट रेड कलरचा धागा लावला, एक नॉट घालून घेतले आणि ती नॉट त्याच्यात अटॅच केली. तर आपण ते बाजूचे जे खांब आहेत 2 डबल क्रोशाचे त्याच्यामध्ये एक एक ह्याच्यामध्ये एक एक टीच मारून येतो आपण. दुसऱ्या ह्याच्यात टीच मारली. आता तिसऱ्या ह्याच्यात टीच मारायची. परत आता जिथे आपण खांब घालणार आहोत तिथे पण टीच मारायची. तिथे टीच मारल्यानंतर परत आपण 3 चैनी बनवायचे आणि त्याच्यातच आपल्याला डबल क्रोशा बनवायचे, 2 डबल क्रोशा. आता परत आपण दुसऱ्या ह्याच्यात जाऊन 3 डबल क्रोशा बनवतोय. असंच आपण पुरा राऊंड कंप्लीट करणार आहोत. तुम्हाला दुसरे कलर लावायचे असेल तरी लावू शकता, एकच कलरमध्ये बनवायचं असेल तरी तुम्ही बनवू शकता. आता मी बाकीची बनवून येते. चावी जेवढी तुमची चावी असेल त्या हिशोबाने तुम्ही बनवू शकता. मी टोटल 10 लाईनी बनवले आणि 11वी लाईन एक एक टीच मारली. टोटल माझ्या 11 लाईनीचं आहे. जेवढी चावी असेल त्या हिशोबाने करू शकता. बाकीचे मी बनवून येते सर्व. बाकीचं अजून मी 4 बनवून येते खांब. आता मी बाकीचे बनवून आले. जेलाचे पहिल्या चैनीमध्ये एक टीच मारून घेणार आहे. तसंच सेम मी दुसरा कलरचा पण धागा लावला. मला मिक्स कलरमध्ये बनवायचा तो म्हणून दुसरा लावला. आता आपण सर्व ह्याच्यामध्ये जेवढे खांब आहेत त्याच्यामध्ये सर्वामध्ये जाऊन आपल्याला एक एक टीच घालायची लाईनीत. टीच मारल्यामुळे थोडा आकार सेम छान येतो. लाईनीत आपण सर्वामध्ये टीच मारून घेतो. आता मी बाकीची बनवून येते. आता मी बाकीची बनवून आली. जी सुरुवातीचं एक आहे त्याच्यामध्ये टीच मारून आपण एक चेन घालून धागा कटिंग करून घेणार. आपला पाऊच तयार झाला. आता आपण चेन घालणार. टोटल आपण 120 चैनी घालणार. आता मी बाकीची बनवून येते. आता मी बाकीची बनवून आली. 120 चैन घातली. आता जी वरची साईड आहे स्टार्टिंग आपण घेतो ना तिथे जो आपला राऊंड आहे त्याच्या बाजूने आपल्याला ही चेन काढून घ्यायची, आतनं बाहेर काढायची. आतनं आपण वरच्या साईडला काढून घेतोय. चैनीचा मी धागा तोडला नाही आहे. जी आपण स्टार्टिंगला चेन घातली त्याचा टोक घेतला. आता परत आपल्याला इकडून इकडे हे करायचं आहे. जो राऊंड आहे त्याच्या राऊंडच्या
बाजूने आपण घेतो आणि मधोमध सेंटरमध्ये. आता ही आपण आतनं काढणार. हा आपण कमी जास्त धागा करू शकतो. राऊंड आपण तसाच ठेवला आहे. आता जेवढी मला चेन पाहिजे होती तेवढी मी घातली. आता बाकीची मी चेन दोन्ही अटॅच करते, राऊंड बनवते. लाचच्या चैनीमध्ये आपल्याला एक टिच मारून घ्यायचं आहे. परत आपण वरच्या साईडला जाऊन 2-3 टिच मारून घेणार, कारण की आपली साखळी सुटली नाही पाहिजे, कारण की चावी कधी पडली नाही पाहिजे. त्याच्यासाठी 2-3 लाईनी टिच मारून घेणार आणि एक चेन घालून जवळजवळ मी 5 टिच मारले. आता एक चेन घालून आपण धागा कटिंग करून घेणार आणि थोडं मजबूत होण्यासाठी जिथे जिथे आपण गाठ मारली तिथे तिथे फेविक्विक लावून घ्यायचं, त्यामुळे चावी कधी पडणार नाही. आता आपण चावी घालूया. जेवढ्या आपल्याकडे असतील तेवढे आपण घालू शकतो त्याच्यात. ह्या रिंगमध्ये कधी घालायची नाही, कारण की रिंग कधी पण पडू शकते. आता आपल्याला गाठ मारायची. आता आपण एकत्र हे करून गाठ मारून घेणार चावीला. व्यवस्थित करून आपण गाठ मारून घेतली. आता आपण वरच्या साईडने खेचून घेऊया आणि आतमध्ये टाकली. इथे तुम्ही प्रेस बटन पण लावू शकता एक, तसं पण काही गरज नाही प्रेस बटनची. अशी तुम्ही हातात पण घालू शकता, या तुम्ही बॅगेला पण अटॅच करू शकता, म्हणजे चावी इकडे तिकडे कुठे जाणार नाही. त्याच्यासाठी चावीची बॅग. जर आवडले तुम्हाला जर माझे चावीचं कवर तर नक्की मला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.